start learning with fun. नमस्कार दोस्तांनो, आज आपल्यासाठी आहे एक धमाल मजेदार गोष्ट. चला तर मग मजा करूयात. एका सुंदर डोंगर रांगेजवळ वसलेल्या सोनगाव नावाच्या गावात रामू नावाचा टोपीवाला राहत होता. रामू फार गरीब नव्हता, पण खूप श्रीमंतही नव्हता. मेहनत, प्रामाणिकपणा आणि हुशारी हीच त्याची खरी संपत्ती होती. तो स्वतः कापड आणायचा, त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या, आकारांच्या आणि नक्षीदार टोप्या शिवायचा आणि त्या विकून आपलं कुटुंब चालवायचा. रामू रोज सकाळी लवकर उठायचा, अंघोळ करून देवाची प्रार्थना करायचा आणि म्हणायचा, आजचा दिवस चांगला जावो, सगळ्या टोप्या विकल्या जावोत. सोनगाव पासून जवळच एक दाट जंगल होतं. त्या जंगलाच्या पलीकडे 3-4 मोठी गावं होती, जिथे टोपींना खूप मागणी होती. रामू नेहमी जंगलातूनच जाणारा छोटा मार्ग निवडायचा. त्या दिवशी रामूकडे विशेष टोप्या होत्या. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या, काळ्या, काही साध्या, काही लग्नासाठी, काही मुलांसाठी, तर काही आजोबांसाठी. तो पेटी खांद्यावर टाकून आनंदात निघाला. चालता चालता तो गाणंही गुणगुणत होता. दुपार होत आली तसं उन्ह खूप वाढलं. आकाशात ढग नव्हते, वारा नव्हता. रामूला घाम फुटला, पाय दुखायला लागले. तो स्वतःशीच म्हणाला, थोडा वेळ बसून आराम करायला हवा. जंगलाच्या मधोमध एक मोठं वडाचं झाड होतं. त्याची सावली खूप गार होती. रामू तिथे बसला. पाण्याची बाटली काढून पाणी प्यायला लागला. थकव्यामुळे त्याचे डोळे मिटायला लागले. फक्त 5 मिनिटं डोळे मिटतो, असं म्हणतच रामू गाढ झोपेत गेला. झाडावर आधीच माकडांचा कळप राहत होता. ती माकडं खूप खोडकर होती. एक माकड म्हणालं, अरे वा, किती सुंदर रंगीत गोष्टी आहेत. त्यांनी पेटी उघडली. एक एक माकड टोपी काढून डोक्यावर घालू लागलं. कोणी आरशात पाहिल्यासारखं अभिनय करू लागलं, कोणी उड्या मारू लागलं. संपूर्ण झाड टोपी घातलेल्या माकडांनी भरून गेलं. थोड्या वेळाने रामू जागा झाला. त्याने नेहमीप्रमाणे आधी पेटीकडे पाहिलं आणि त्याचे हातपाय गार पडले. अरे देवा, माझ्या टोप्या कुठे गेल्या? वर पाहिलं आणि धक्का बसला. सगळी माकडं डोक्यावर टोपी घालून बसलेली. रामू ओरडला, अरे देवा, माझ्या टोप्या अरे माकरांनो, त्या माझ्या टोप्या आहेत. पण माकडं हसली, चिवचिव केली आणि आणखी उड्या मारायला लागली. रामू खूप घाबरला. या टोप्यांवरच माझं घर चालतं. आज सगळ्या गेल्या तर मी काय करू? तो रडायच्या बेतातच होता. पण मग त्याला वडिलांनी लहानपणी सांगितलेली गोष्ट आठवली. अडचण आली की रडू नकोस, विचार कर. रामू शांत झाला. त्याने माकडांकडे नीट लक्ष दिलं. त्याला जाणवलं, माकडं प्रत्येक हालचालीची नक्कल करत होती. रामूच्या डोक्यात एक कल्पना चमकली. तो उभा राहिला, आपली टोपी काढली, टोपी जमिनीवर फेकली. एका मागोमाग एक सगळ्या माकडांनी आपापल्या टोप्या खाली फेकल्या. रामूने क्षणाचाही विलंब केला नाही. तो धावत गेला, सगळ्या टोप्या गोळा केल्या, पेटीत ठेवल्या आणि झाकण घट्ट बंद केलं. माकडं खाली पाहतच राहिली. त्यांना समजलंच नाही की काय झालं. रामू मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, बुद्धी वापरली तर संकटावर मात करता येते. रामू पुन्हा आपल्या मार्गाने निघाला. त्या दिवशी त्याने सगळ्या टोप्या विकल्या. संध्याकाळी घरी परतताना तो खूप आनंदी होता. घरी गेल्यावर त्याने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. तेव्हापासून
गावात ही गोष्ट प्रसिद्ध झाली. या गोष्टीतून आपल्याला कळतं की अडचणीवर रागाने नाही तर बुद्धीने मात करावी. शांत डोकं आणि निरीक्षण हे मोठं शस्त्र आहे. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या मजेदार गोष्टीत.